पप्पा, बघितलं का तुम्हाला कोण भेटायला आलंय? हे नेहाच्या शेजारी राहतात काका काकू. नमस्कार. नमस्कार. म्हणजे तिला आई वडिलांसारखेच आहे ते. तुमच्या तब्येतीचं कळलं म्हणून आलो. कसं वाटतंय आता? बरं आहे असं म्हणताय. लवकर बरे व्हा. नेहाकडनं तुमच्याबद्दल ऐकलं होतं खूप, म्हणून भेटायची इच्छा होती, पण हे असं नाही. यश नेहमी येतो आमच्याकडे, खूप गुणी मुलगा आहे. गॉड, हा म्हातारा काका परीचा विषय का काढत नाहीये? ऍक्च्युली आमच्या पप्पांना ना यशचा खूपच लळा आहे. अनफॉर्च्युनेटली यशचे आई वडील त्याच्या लहानपणीच गेले. पण आमचा यश आहे ना आजोबांच्याच अंगाखांद्यावर वाढला, इतका की दिवसभर त्यांच्याकडेच असायचा. म्हणजे आमच्या परीसारखंच. काय आहे, नेहा ऑफिसला गेली की परी नेहमी आमच्याचकडे असते अगदी दिवसभर. म्हणजे यश सारखंच. हो, तशा मायलेकीच राहतात, त्यामुळे त्या अगदी आमच्या घरच्या सारख्याच आहेत. हो हो काकू. हो हो, इथे कुठे चाळीच्या गोष्टी सांगताय. त्यांना विश्रांती घेऊ देत, आपण निघूया. पप्पा, पप्पा, पप्पा काय होतं तुम्हाला? हा, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला काही होतंय का? मी पाणी देऊ का? तुम्ही जरा प्लीज थांबा. थांबा पप्पा. पप्पा प्लीज. पप्पा काय होतंय? काय झालं तुम्हाला अचानक? अहो तुम्ही शांत राहा फक्त. बोला ना प्लीज, काय होतंय? यश, यश बघ ना. पप्पा काय झालंय? आजोबा काय होतंय तुम्हाला? आजोबा, आजोबा रिलॅक्स. बघा, काही काही होणार नाही तुम्हाला. आजोबा काय झालं काय अचानक? काय होणार? नको तो विषय काढला तर. परीचा विषय काढला यांनी. तुम्ही का काढलात हा विषय? परीचा विषय काढू नका सांगितलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला समजत कसं नाही हो? ऑलरेडी त्यांचं बीपी शूट झालंय, त्यांना स्ट्रोक आला असता तर. डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला की त्यांना त्रास होणारे विषय काढू नका त्यांच्या समोर. पण मी काय केलं? तुम्हीच म्हणालात यश, म्हणून मी. हो अहो तुम्ही गप्प बसा ना प्लीज. आजोबा, अहो पण मी खरंच काय बोललो नाही. तुम्हीच म्हणालात यश आणि ते. नेहा काकांना बाहेर घेऊन जा प्लीज. हो. अरे यश, मी खरंच काही बोललो नाही रे. फक्त तुझा विषय निघाला म्हणून मी परी. काका, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही बाहेर जा प्लीज, बाहेर जा. काका खाली चला का. अहो गप्प बसा ना. अरे मी खरंच बोललो नाही. मी फक्त चौकशी करत होतो यांची. तेवढ्या चाळीचा विषय निघाला म्हणून मी फक्त परीबद्दल. बस, बाहेर जा तुम्ही प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. काका चला.
आजोबा आजोबा पप्पा काय होतंय यांना? बरे होतील ना रे? ऑफकोर्स काही होणार नाहीये त्यांना. आजोबा आजोबा पप्पा प्लीज बोला ना काहीतरी. मी डॉक्टरांना फोन कर. प्लीज प्लीज पप्पा. पप्पा काय होतंय तुम्हाला? हॅलो हॅलो डॉक्टर. अचानक काय झालं तुम्हाला? डॉक्टर आजोबांना परत तसंच होतंय. तुम्ही लवकर येता का प्लीज? प्लीज प्लीज पप्पा. थँक्यू. पप्पा. या My goodness, यार. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे टिक टिक टिक. अजून कोणी बसवायचंय का घोड्यावर? तुमचे फ्रेंड आहेत का कुणी? चल मेरे घोडे टिक टिक टिक. घोडा दमला. आता आम्हाला जरा चारा खाऊ द्या, पाणी पिऊ द्या. तुम्ही जरा आराम करा मालक. उतरा. वा 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 वा. थँक्यू मालक. आम्ही जरा एक फोन करू का? थँक्यू मालक. हो यश फोन का उचलत नाहीये? चारा खाऊन झाला का घोडे काका? हो झालाय. एक मिनिट. बॉस काकावरनं घोडे काका? ये घोडे काका क्या है? आई म्हणते मोठ्या लोकांना काका मामा अशा नावाने हाक मारायच्या, त्यांच्या नावाने हाक नाही मारायच्या. वा वा वा. म्हणून बॉस काकाचं झालं घोडे काका. या घोड्याला तुम्ही इतका मान दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत मालक. आता गप्पा नका मारत बसू. चारा खाऊन झाला असेल तर मला राईट द्या ना. अहो मालक तुम्ही पाठीवर बसा. मी काही टाइमपास करत नाहीये. या चला चला. हे जे काही आज तुम्ही घोडे काका म्हणून मला मामा बनवलाय. वा. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे. टिक टिक टिक. अरे बापरे. हे काय? हे काय ते नंतर सांगतो. आधी आमच्या मालकाला खाली उतरवा. एक मिनिट. हा. आमचे मालक तसे नाजूक आहेत पण जरा दमदार आहेत. काय चाललंय काय तुमचं दोघांचं? हे माझे घोडे काका. किती गोड ह्याच्यात गोड काय आहे? नूडल्स. नूडल्स गोड आहेत? नाही नाही, आय मीन मी नूडल्स बनवून आणलेत. हो हो हो. एक मिनिट. तुम्ही 2 तासांपूर्वी जे स्वयंपाकघरात गेलात ते आता नूडल्स घेऊन आलायत? वा वा वा. पुरणाची पोळी सांगितल्यावर आठवडा लागतो का? मला सध्या एवढंच येतं ना. सर डोंट वरी, नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना तेव्हा मी आणखी छान छान डिशेस बनवीन. वाव. या ना, खा ना. हो चला 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 सगळे मिळून खाऊया. बसा बसा मालक तुम्ही इथे बसा. तुम्हाला आता मी गरमागरम नूडल्स देणार. घ्या 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 मालक घ्या घ्या घ्या. सुरू करा तुम्ही. चला घ्या शेफाली तुम्ही पण घ्या. सर तुम्ही आधी खा. नाही तुम्ही आम्ही कशाला, आपण दोघेही खाऊ ना. चला. नाही नको सर, आधी तुम्ही खा. अरे नको काय नको, नूडल्स आहेत ना समोर, आपण खाऊन घेऊ ना दोघेही. चला. आता मी तुम्हाला कसं सांगू? कसं सांगू म्हणजे तोंडाने सांगा. एक मिनिट. संपलेत का म्हणजे आता नाहीयेत का घरात? भरपूर येतात पण मग तुम्ही खा ना. चला तुम्ही पण खा ना. सर मी तुम्हाला सांगतेय ना, तुम्ही आधी खा बरं. अहो तुम्ही पण खा शेफाली. चला तर. अरे तुमच्या दोघांचं चाललंय काय? तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा. तुम्ही ना आई आणि फ्रेंड सारखेच भांडता. तुमचे लग्न होणार. हा